नमस्कार मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे, कागदपत्र बोगस दिलेली आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांची तपासणी आता सुरू झालेली आहे. याबद्दलचा GR देखील शासनानं निर्गमित केलेला आहे आणि या योजनेअंतर्गत जे बोगस लाभार्थी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत. तर या योजनेबद्दल काय महत्त्वाची अपडेट आहे जाणून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत हा जो आदेश आहे, हा आदेश शासनाने निर्गमित केलेला आहे 25 जून 2025 रोजी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बोगस कागदपत्रे किंवा दलाल यांच्याविरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्याबाबत हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे. हा आदेश शासनानं काढलेला आहे. काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघून घेऊया. बघा, उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत सर्व जिल्हा तालुका स्तरावर जिल्हा तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छाननीअंती अर्ज मंजूर करण्यात येत आहेत. सदरच्या सेवा मंडळामार्फत निःशुल्क राबविण्यात येतात. मंडळामार्फत देण्यात येत असलेले सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकारता देण्यात येत असले तरीही बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी होत असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्र दाखले तयार होत असल्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया विविध समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे आणि त्या अनुषंगानं सदर प्रकरणी माननीय मंत्री कामगार व माननीय प्रधान सचिव कामगार यांच्या निर्देशानुसार दक्षता पथक स्थापन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व विभाग प्रमुखांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करायचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर कार्यवाही कशी करणार आहेत याबद्दलची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा, विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक गठीत करायचं आहे. त्यानंतर सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्याच विभागातील दुसरा जिल्हा राहील. संबंधित जिल्हास्तरीय दक्षता पथकास अन्य नेमणूक दिलेल्या जिल्ह्याचे लेखी आदेश विभाग प्रमुखांनी काढावेत. त्यानंतर सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाने त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून होणारी नोंदणी, पैशाच्या मागणीबाबत प्राप्त तक्रारी, बोगस कागदपत्रे आणि दाखले इत्यादी सर्व तक्रारींबाबत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं सांगण्यात आलेलं आहे. मंडळाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता दिलेली आहे. सदर वाहनाचा या कामासाठी वापर करण्यात यावा. तसेच पथकाचे त्यांचा इतर अनुषंगाने खर्च विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून प्रशासकीय निधीतून करण्यात यावा, अशा प्रकारचं या ठिकाणी या आदेशामध्ये कळविण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता आपण बघून घेऊया. बघा, सदर तपासणी मोहीम ही दिनांक 10 जुलै अखेर राबवावी व त्याचा अहवाल विभाग प्रमुखांनी दिनांक 11 जुलै 2025 पर्यंत मंडळास सादर करावा. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, सदरची जी तपासणी आहे ती सुरू झालेली आहे आणि 10 जुलैपर्यंत ही तपासणी होणार आहे. 10 जुलैपर्यंत ह्या तपासणी पूर्ण करायची आहे आणि त्याचा जो अहवाल आहे तो अहवाल विभाग प्रमुखांनी 11 जुलै 2025 पर्यंत मंडळास सादर करायचा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सदरचा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी या ठिकाणी करायची आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी, महत्त्वाची अपडेट बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आलेली आहे आणि जे बोगस लाभार्थी या ठिकाणी ज्यांनी बोगस नोंदणी केलेली आहे, बोगस कागदपत्रे काढून ज्यांनी नोंदणी केलेली आहे आणि जे लाभ घेतात अशा सर्व लाभार्थ्यांसाठी तपासणी सुरू झालेली आहे आणि जर तपासणी अंती असे लाभार्थी आढळून आले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.